मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट उद्या कसं राहू शकतं. तर एक्झॅक्टली बघा, ज्या पद्धतीने आपण प्लॅनिंग केलं त्या पद्धतीने मार्केटने वर्किंग केलं. आपला व्यू होता की इथून कॉल साईडला कन्वर्ट करेल, पण कॉल साईडला कन्वर्ट केलं नाही. चांगलीच गोष्ट आहे, कारण पहिलीच कॅन्डल रेड होती. रेड म्हणजे सेलिंगची कॅन्डल आहे. परत त्याने डाऊन साईडला ब्रेक केला. इथे कुठल्याही पद्धतीने जर तुम्ही बघितला तर एक सरळ व्ह्यू आहे. ह्याच्यावरती कुठेही काहीच नाही. एक व्ह्यू म्हणजे इथून कुठला येणार आणि बरोबर मार्केटने ह्या झोन बसून इथे कुठला आणलं. परत ह्या झोन बसून कुठला सांगितलं होतं, त्या पण त्याने प्रॉपर पद्धतीने वर्किंग केलेला आहे. पहिल्यांदा जर तुम्ही बघितलं तर पहिल्यांदा ब्रेक करणारी कॅन्डल पुटला आहे. पुटला ब्रेक केला, परत मार्केट बघितलं आणि परत मार्केटनं आपलं टार्गेट अचीव्ह करून दिलेलं आहे. आता मार्केटमध्ये हा जो फॉल आला हा फॉल कंटिन्यू राहील किंवा अप होईल हे आपल्याला आता सांगताच येत नाही, कारण मार्केट अशा स्टेजला आलेला आहे नेमकं अप जाईल किंवा डाऊन जाईल काहीच आपण डिस्कशन पण करू शकणार नाही. फक्त आपल्याला मार्केटला शांतपणे बघत राहायचं आहे. जसं मी तुम्हाला काल सांगितलं की निफ्टीमध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायचं असं कमी करा, कारण व्हॉलेटिलिटी जास्त झालेलं आहे. प्लस 5 मिनिट टाइम फ्रेमवर जर वर्किंग करत असाल तर 5 मिनिट जर अवॉइड करून 15 मिनिटावर जरा फोकस करा. ऑलरेडी आपण कालच्या लेवलतून 15 मिनिटावर कव्हर केलं, त्या 15 मिनिटांचं वर्किंग केलेलं आहे. 5 मिनिटापेक्षा पण 15 मिनिटं बेस्ट वर्किंग केलं, त्यामुळे काय हरकत नाही. ओके, ह्या लेवल दिल्यात, ह्याच लेवलून तुम्हाला वर्किंग करायचं आहे. प्लस निफ्टी जसं आता आपण बघितला तसं आज आपण कुठल्याही पद्धती स्टॉक्स बघणार नाही, कारण काल पण आपण बघितलं नाही. बेस्ट झालं, कारण आज बऱ्यापैकी तुम्ही जर बघितलं तर सगळे स्टॉक्स निगेटिव्हला आलेले आहेत. एक फक्त आपल्याला लेमन ट्री तेवढं पॉझिटिव्ह आहे. आज लेमन ट्रीने तेवढं चांगला हाय केला 156 पण ऑलरेडी आपल्या प्रॉफिट सगळ्या बुकिंग झाल्या असतील. आणि आपण जो रेशिओ काढतो ते एक दिवसाचा असतो. एका दिवसात किती पण वाढू दे तुम्हाला ते प्रॉफिट बुक करत राहायचं आहे. सहजा जे होल्ड ठेवण्याच्या नादाला कधी आपण पडत नाही. जे पण आहे ते प्रॉफिट बुकिंग त्या वेळेनुसार केलं तर बेस्ट असतं. ओके, तर बँक निफ्टीमध्ये बघूया. तर बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीला एकदम सपोर्ट झोन जो होता तो हाय आता, म्हणजे मार्केट इथून पण डाऊन येऊ शकतं. प्लस ह्याला पण डाऊन केलं तर इथे एक सपोर्ट झोन आहे, म्हणजे ह्या ठिकाणी दोनच ठिकाणी सपोर्ट झोन आहे. पुलबॅक इथून पण जर म्हणजे व्हायचं असेल तर होऊ शकतं. जर फ्लॅट ओपन किंवा गॅप ओपन झालं तर इथून पण मार्केट परत कॉल साईडला आपल्या दिसून येऊ शकतं. डायरेक्शन बँक निफ्टी आणि निफ्टी कुठल्याही पद्धतीने फिक्स नाही. अप जाईल का डाऊन जाईल आपण सांगू शकत नाही. ऑलरेडी आपण बऱ्याच वेळा सांगितलेलं की असं होईल तसं होईल, तसं मार्केटने चांगल्या पद्धतीने वर्किंग केलेलंच आहे. आता मार्केटनं अशा स्टेजला की नेमकं काय करेल, म्हणजे मार्केटच कल्पना देत नाही की नेमकं काय होईल. पण प्राइस ऍक्शनचं तुम्ही जर थेरी बघितला तर प्राइस ऍक्शनला बऱ्याच वेळा इंडिकेट करतं की ह्या ठिकाणी ही लेवल आहे, ह्या ठिकाणी ही बाईंग झोन आहे, हा सेलिंग झोन आहे. अशी ह्या ठिकाणी एक बाईंग झोन किंवा सेलिंग झोन स्ट्रॉंग लेवलमध्ये आपल्याला इथं जर दिसणं झालं, एक तर उद्याच्या मार्केटमध्ये आपण बिहेवियर बघणार आणि बिहेवियर बघून ठरवणार की परवा दिवशी आपल्याला कसं करायचं. ओके, उद्या आपल्याला सेफेस्ट म्हणजे उद्या जरा सेफेस्ट नसणारं ट्रेडिंग जरासं रिस्की राहू शकतंय. तुमचा स्टॉप लॉस सेट करून मग तुमच्या टार्गेटला जाऊ शकतं. असं बऱ्याच वेळा उद्या होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे एकतर उद्या तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर एकतर तुम्ही कमी लॉटनं वर्किंग करा. जेवढं तुम्ही लॉट कमी केलं, जेवढं फंड सेफ ठेवाल तेवढं तुम्हाला बेस्ट राहणार आहे. पण पुढचा महिना आपल्याला मार्केटसाठी चांगला असणारच आहे. फक्त हा महिना जरा तुम्हाला काही ना काहीतरी स्टॉप लॉस टार्गेट ह्या दोन्ही गोष्टी होत आहेत. फक्त तुम्हाला प्रॉपर मॅनेजिंग करायचं आहे. ओके, अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.